परवा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर सिनेमा पाहिला. त्यात गारंबीचा बापू या नाटकातील एक सीन आहे. तो बघून अनेक पूर्वस्मृती जाग्या झाल्या. श्रीना पेंडसेंनी कादंबरी लिहिली 1952 साली, पण नाटक आले 1965 साली. त्यातल्या डॉक्टरांच्या बापूच्या कामाची खूपच वाहवा झाली. त्यावेळेसही हे नाटक बापूपेक्षा राधेचेच अधिक वाटले होते. राधा म्हणजे बापूची पत्नी. 2-4 दिवसांनी अगदी योगायोगाने श्रीना पेंडसेंचीच गारंबीची राधा ही कादंबरी हातात आली, जी माझी वाचायची राहिली होती आणि एका बैठकीत वाचून संपवली. 1993 साली प्रकाशित झालेली, म्हणजे बापूनंतर 40 वर्षांनी गारंबीचा बापूचा हा पुढील भाग. 40 वर्षांनंतरही गारंबी काहीच बदललेले नाही, फक्त पात्रे तेवढी मोठी झाली आहेत. बापू लक्षाधीश झाला आहे. बाकी गारंबीतल्या रूढी, परंपरा, हेवेदावे, जातीभेदाचे वास्तवही तसेच आहे. अगदी विठोबाच्या भूतासकट तसेच आहे. कादंबरीचा विषयच राधा म्हणजे बापूची पत्नी असा आहे. त्या काळी नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारणारी, टाइम्स वाचणारी, मुलाशी सर्व विषयांवर मोकळेपणाने चर्चा करणारी अशा नास्तिक राधेची ही कथा आहे. वास्तविक बापू आस्तिक, कर्मकांड करणारा, पण संघर्ष नाही. संघर्ष तेव्हा सुरू होतो जेव्हा बापूचा बापूबुवा महाराज होतो तेव्हा. बापूबुवा झाल्यावर मात्र राधेस एकाकीपण येते. त्याचा शरीरावर परिणाम होऊन ती खंगू लागते. यातून तिचा मुलगा मोफत दवाखाना हा सामाजिक उपक्रम सुरू करून तिला बाहेर काढतो. तिला तिच्या आयुष्याचे प्रयोजन मिळते आणि जीवनास उभारी येते. दवाखान्यासाठी बापूचा पैसा नको म्हणून 30 वर्षे अडगळीत पडलेले रावजी हॉटेल पुन्हा सुरू करते. घरी ऐश्वर्य पाणी भरत असताना हिऱ्याच्या कुड्या कानात घालणारी राधा पुन्हा एकदा भजी तळावयास बसते. सारेच विलक्षण आहे. राधेचे विचार तर आजही काळाच्या पुढचे वाटतात. नास्तिक राधाच्या तोंडी बापूस उद्देशून बापू जेव्हा बापूबुवा होतो ते झाल्यावर एक छान वाक्य आहे. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना बजावतात, तुझी समाधी सविकल्पच असली पाहिजे. तू लोकांकरता आहेस. तुला होणाऱ्या साक्षात्काराचा लोकांना उपयोग होणार नसेल तर त्याला शून्य अर्थ आहे. दक्षिणेकडील व्याघ्रेश्वराची भक्तमंडळी गारंबीस येऊन बरीच घडामोड करतात, पण नंतर त्यांचा काहीच उल्लेख नाही. निदान बापू झाल्यावर तरी भेटावयास येणे अपेक्षित होते. कोकणची पार्श्वभूमी, श्रीनांची भाषा, त्यावेळेसची समाजव्यवस्था, निसर्गसौंदर्य इत्यादी अतिशय वाचनीय आहे. डोंगर उतारावर घरे असल्याने खालच्या घराचे छप्पर आणि वरच्या घराचे अंगण एकाच लेवलला असत. अशी पुस्तके नव्या पिढीसाठी नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्यास हरकत नाही. खरं तर या कादंबरीवर एखादा छानसा चित्रपटही होऊ शकतो, एवढी दमदार पात्रे आहेत. कादंबरीत वर्णन केलेले गारंबी गाव हे जरी काल्पनिक आहे तरी दोन्ही कादंबरीत गारंबी व सभोवतालचे जे वर्णन केले आहे ते दापोलीजवळील असूद या गावाचे आहे. तेथील व्याघ्रेश्वर मंदिर व केशवराज मंदिर अवश्य बघण्यासारखे आहे. कधी दापोलीला गेलात तर नक्की भेट द्या. धन्यवाद. असेच विविध विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सोमन्स कोलाज या चॅनेलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.